नमस्कार मित्रांनो, मी नवीन प्रभाकर स्वागत करतोय व्हायरल फ्रायडे द हाऊसफुल शोच्या या मंचावरती तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका गोंडस चेहरा सुपर ॲक्टर मनमीत पेन. या टाइमपास चित्रपटा अगोदर तू फक्त एकच चित्रपट केला होता आणि तो पण हिंदी, फरारी की सवारी. तर त्याच्यानंतर टाइमपास तुला लगेच मिळाला का? कसा मिळाला? तू काय किस्सा? नाही, फरारी की सवारी नंतर भरपूर वेळ गेला होता. ओके आणि मी एक रियालिटी शो केला होता डब्बा गुल म्हणून. ओके तर त्याचे काही क्लिप्स बघितले होते रवी सरांनी आणि ते बघून त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं होतं. ओके अच्छा, त्याच्यानंतर ऑडिशन केली? हां. ओके. तर मला काही माहित नव्हतं कोणती फिल्म आहे काय आहे. बरं, हां. जाऊन मी फक्त ऑडिशन एक देणार. तिकडे गेलो, मी ऑडिशन दिली आणि त्यांना ती आवडली. ओके. आणि मग नंतर मला कळलं की अच्छा रवी सरांची फिल्म आहे आणि असं ते म्हणाले सिलेक्ट झालं असं. ओ लवली. ओके, म्हणजे जास्त मेहनत करावी लागली नाही. हां, एवढी काय मेहनत नाही ओके. असं आपण म्हणू. व्हेरी गुड. सिनेमात सिनेमामध्ये तुम्हा चौघांची घट्ट मैत्री दाखवली आहे, पण ती अगोदरपासून होती, म्हणजे नाटक वगैरे करत असताना पासूनची, की त्या सेटवरच झाली? नाही, नाटक वगैरे म्हणजे तेव्हा आता ते सगळेच माझ्याहून खूप मोठे आहेत. हो. 28, 27, 31. तेव्हा पण तेवढेच होते? नाही, तेव्हा डिस्टन्स तेवढंच होतं ना. पण आता मी 21 वर्षाचे, तर आता ते तेवढे मोठे आहेत ते. तर त्यांचं सगळं कॉलेज वगैरे झालेलं, इंटर कॉलेज झालेलं आणि मी शाळेत होतो. ओके. त्यामुळे एक तर त्यांच्यावर झेलप होणं एक टास्क होता माझ्या. हो बरोबर. पण रवी सरांची फिल्म आहे ती ठाण्यात, इतकं सगळं छान छान लोकेशन आहेत, तिकडे शूट होते. ऑफकोर्स. त्यामुळे ठाण्यात आम्ही रवी सरांच्या ऑफिसवर राहायचो. हां. आणि तिकडे मग दिवस रात्र राहून मग कधी आम्ही एकमेकांच्या अंगावर उड्या मारायला लागलो आम्हालाच कळलं नाही. आईस ब्रेकिंग पहिल्याच 2 दिवसात झालं असेल. हां. ओके. म्हणजे कलाकाराला तेवढं गरज नसते आईस ब्रेकिंगची. बरं, एवढा कसबी कलाकार असताना, म्हणजे नाटक, सिनेमा केल्यानंतर या टाइमपासच्या वेळेला मला वाटतं तू 10 रिटेक वगैरे घेतलेलेस, काहीतरी असा किस्सा आहे तो किस्सा काय आहे? तेव्हा टाइमपासचं कसं आहे की ते आम्ही केलेलं पावसाळ्यात शूट. ओके. त्यामुळे इतके ढग यायचे आणि लाईट जायचं आमचं. बरं. तर ढग जसा निघतो बाजूला आणि सन दिसतोय, लगेच शॉट घ्या. ओके. अशी घाई असायची. संध्याकाळ झाली होती, दिवस संपत होता, लाईट जात होता. 4-4:30. हा. ओके. आणि पाईपलाईनवर सीन होता. ओके. म्हणजे एक साधारण व्हॅनिटीपासून 20-25 मिनिटं लांब. बर. तर शॉटच्या आधी मला असं जाणवलं की मला डबा लागलाय. तर रवी सरांना सांगू कसं, लाईट जातोय आणि सगळं. मला वाटलं की मला भीती वाटली, नको जाऊ दे. आणि सगळेच सिनियर होते, तर त्यांना पटकन कसं सांगणार ना. मग पहिला शॉट दिला आणि त्यात मी डबा टाकला, म्हणजे शॉर्ट मध्ये. ओके. तर सर बोलले, अरे काय करतोय, एवढा कशाला जातोयस, जरा नीट बोल वाक्य. बोलो सर ते घे पटकन घे, लाईट जातोय, चल लवकर घे. हा सर. दुसरा शॉट झाला, तिसरा झाला. मग मी म्हटलं सर ऐका ना, मला डबा लागला. सर डबा आता कसा चालेल मनमीत, आता नाही, आता तू एवढा, केवढी वाक्य आहेत ती. म्हणलं सर खूप वाक्य आहेत, नको ना, जाऊन येतो ना. अरे 20 मिनिटं लांब आहे व्हॅनिटी. असं करत 8, 9, 10 रिटेक झाले. मग सर आले तिकडून धावत, जा टाकून ये, जा पळ पटकन. म्हणून मी धावत गेलो, टाकून आलो आणि मग शॉट ओके झाला. तो पतंग उडवूयावाला. हो. मनमीत, रवी जाधव इतके दिग्दर्शक, म्हणजे नाव तर मोठंच, आणि त्यांचे सिनेमे. तर मला हे विचारायचं आहे, एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा तो अनुभव तुझा कसा होता? मस्तच. म्हणजे तर काय लर्निंग प्रोसेस वगैरे, किंवा त्या कॅरेक्टरचं क्राफ्टिंग, असं काही शिकायला मिळालं का? हा, म्हणजे आता इतक्या गोष्टी आहेत की त्या मी पटकन नाही सांगू शकणार. ऑफकोर्स. पण त्यांनी जे बारकावे आम्हाला सांगितले, आम्ही कितीतरी सीन इम्प्रोव्हाइज करायचो. म्हणजे पण रवी सर यायचे आमच्याबरोबर. बरं. ते आम्हाला सांगायचे, असं करा, थोडं हे करूया, थोडं ते करूया, असं करून मग लोकेशनच्या हिशोबाने. मग ते सगळं आधीपर्यंत मी फक्त एकांकिका वगैरेच केल्या होत्या. त्यामुळे रवी सरांनी ते जागा बघून तिकडे कसं इम्प्रोव्हाइज करायचं,
बरं ते कॅरेक्टर मध्येही असलं पाहिजे हा. आणि असं सगळ्या या छोट्या छोट्या फैलाव गोष्टी- नसलं पाहिजे जास्त. ओके. बरोबर ते तसं सगळं त्यांनी दाखवलं. मग कटिंग बिटिंग क्लोज लागल्यावर केवढं कर, वाईड मध्ये केवढं कर, हा. काहीच आयडिया नव्हती ना मला बरोबर. तेव्हा कारण. हा. तर एवढं एवढं करायचं, हे करायचं, हे सगळं ते येऊन आम्हाला शिकवायचे. बर. म्हणजे तेव्हापासनं ही इज लाईक अ फादर टू मी. हो, लवली. सो त्यांनी मला नेहमी असं असं शिकवलंय आणि म्हणजे परफेक्ट गॉडफादर फॉर फिल्म्स. येस येस Perfect. बरं, हा सिनेमा एवढा गाजला नॉट ओन्ली फॉर महाराष्ट्राच्या बाहेर भारतात किंवा जे नॉन मराठी आहेत त्यांनी सुद्धा हा सिनेमा भरपूर एन्जॉय केला. बरं, लंडन, कॅनडा, अमेरिका इकडून सुद्धा कॉम्प्लिमेंट्स आलेले मी ऐकलेत. तर मला हे विचारायचं आहे, तुला त्याचा फायदा झाला का? त्या प्रसिद्धीचा तुला पर्सनल फायदा काय झाला? हा म्हणजे फायदा तर झालाच खूप आणि सगळं नवीन होतं ना माझ्यासाठी. लोक इतक्या प्रमाणात ओळखतायत की प्रत्येक मी रस्त्यावरून जाताना तर मला ओळखायचे एका कोण ना रात्रीत ती कोणतरी. प्रसिद्धी हो होती. हो काही आणि आयडियाच नव्हती फिल्म शूट करताना हे नंतर असं काहीतरी होणार आहे. हो. आणि गोंधळायचो मी तेव्हा जेव्हा ते तसे सगळे लोक येते ना, तुम्ही ते हे आहेत ना, तुम्ही ते बोलायचो हा हे हो हो नाही तुम्ही ते हे नाही, अरे हे नाही काय मी ते तोच. आणि असं मग ते सगळं मला कळायचं नाही मी रिएक्ट काय रिॲक्ट करू. करेक्ट. मग पण एकंदर खूप चांगलं वाटायचं ते. ओके. वाटतं अजून ॲट द एज ऑफ 12 म्हणजे 12-13 वर्षाचा असताना ती प्रसिद्धी मिळाली. ठीक आहे. मग ऑफकोर्स तू त्यावेळेला शाळेतच असशील. हो शाळेमध्ये काही इम्प्रेशन वगैरे? ऑफकोर्स. ओ लवली. ते ब्लेसिंग असतात. हो नाही अर्थातच. आणि भाव खाल्ला की नाही मग प्रिन्सी समोर किंवा त्याला काही अभ्यासात त्याचा काही फायदा? नाही माझ्या शाळेने मला खूप याबाबत सपोर्ट केलंय. कारण मी शाळेकडनं तर कॉम्पिटिशनला वगैरे जायचो, पण टाइमपास नंतर एक फिल्मचा येण्याचा ओघ म्हणा तो वाढला. आणि बाहेर जायला किंवा दुसरीकडे काय काय छोटी कामं म्हणा यायला लागली. सो त्याच्यानंतर शाळेतनं सुट्टी म्हणलं कॉलेज सारखं नसतं ना, त्यामुळे तिकडे त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं तसं. ओके. सांभाळून. त्याच्या पलीकडचा प्रश्न माझा होता, तुला काही आत्ता त्याचा काही फायदा होतो का या वयामध्ये? कोणाचं प्रपोज वगैरे, गोड स्वीट प्रपोजल, फोन कॉल, मिस कॉल? अच्छा हे सगळं बोललं तर चालतं का? ऑफकोर्स. अरे इट्स व्हायरल फ्रायडे आणि आम्हाला व्हायरलच पाहिजे. हा साधा आहे रे मी तसा. साधा आहे मी. अच्छा. हा. माझं असं कधीच तू कोणालाही मी विचारू नको तसं, पण असं साधा आहे. हो, पण त्या साधेपणाचा वेळ काय असतो? सकाळी 11 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत? नाही 24/7. 24/7 तुझा फोन जोपर्यंत मोकळा आहे तोपर्यंत साधा आहे. इन्स्टा फॉलोअर्स, मनमीतचे पेज फॉलोअर्स सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा तसा खूप साधा आहे. परफेक्ट. मग घरी वगैरे सगळं ते ग्लॅमर मेंटेन करायला तुला थोडंसं? नाही घरी ग्लॅमर बिमर काय, घरी बाबा आहेत माझे. तो पप्पा असंच असतो. ठीक आहे हा हे काम कसं वाटलं? बरोबर. त्यामुळे जरा जरी पाय एवढा जरी वर गेला ना तरी तो गाडला जातो परत, खाली राहायचं. ओ लवली. त्यामुळे ग्लॅमर डिसिप्लिन. हा ऑफकोर्स डिसिप्लिन. घरची डिसिप्लिन या वर्डच्या मागे एक मिनिंग आहे. म्हणजे ह्यांच्या घरीच एक बाप माणूस आहे. बाप माणूस म्हणजे प्रेक्षकांनो, दर्शकांनो तुम्हाला माहितीच असेल, तुफान गाजलेलं नाटक ऑल दी बेस्ट या नाटकाचे दिग्दर्शक ह्यांचे बाबा आहेत. आणि घरी असला बाप माणूस असल्यावर मुलं ही त्या कलाकाराच्या डिसिप्लिनमध्येच असणार, ह्यात काही नवल नाही आहे. पण सिरियसली यू आर लकी. यू आर अ लकी फादर आणि दे ऑल्सो लकी पेरेंट्स. ओ लवली. आता तू टाइमपासच करतोय म्हणजे? मित्रांनो, वी आर सो लकी की इतक्या यंग एजचा हा सेलिब्रिटी आपल्याला लाभलेला आहे. व्हायरल फ्रायडे द हाऊसफुल शोच्या या मंचावर मी मनमीतला एक सरप्राईज देणार आहे. आणि मनमीत ते सरप्राईज असं आहे की टाइमपासचं हे मोमेंटो आहे. आणि ह्या मोमेंटोवरती तुझी स्वाक्षरी आम्ही घेतो आणि आमच्या वॉल ऑफ फेम, त्या वॉल ऑफ फेमवरती हे तिकीट आम्ही लावणार आहे तुझ्या ठीक राईटला मागे.
सो कॅन यू प्लीज गिव्ह यू ऑटोग्राफ ऑन दिस? ओ लवली, से दिस. तर मित्रांनो, हा नवीन प्रभाकर तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका कलाकार, ॲक्टर, सेलिब्रिटी गेस्ट आजचा मनमित पेम याचं मनापासून आभार मानतो आणि त्याला, त्याच्या टीमला, त्याच्या मित्रांना, सर्वांना, टाइमपासच्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो की एवढा मोठा सेलिब्रिटी त्यांच्या टाइमपासमुळे आम्हाला लाभला. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर फ्युचर प्लॅन्स. थँक्यू. गॉड ब्लेस. आणि आता सादर करीत आहोत प्रेमाचे व्हायरल किस्से. तर मित्रांनो, असं आहे ना, माझं पहिलं प्रेम राफेल विमानासारखं होतं. अगदी शेवटपर्यंत तिला त्याची किंमतच कळली नाही, फक्त मीडियालाच होती. घरी असताना सारखा फोन वाजत होता. आईने विचारलं, काय रे, कुणाचा फोन आहे? मी म्हटलं, आई मित्राचा फोन आहे. शी, मित्राचा? शोभतं का तुला हे? मी म्हटलं, काय झालं आई, मित्राचा फोन आहे, मैत्रिणीचा नाही. अरे बावळटा, तेच म्हणते, एवढा मोठा झाला तरी एक साधी मुलगी पटवता नाही रे तुला. शोभतं का तुला हे? माझा एक मित्र गळ्यात 15 तोळ्याच्या सोन्याची चैनी घालतो, बुलेटवर फिरतो. हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से आमिर है आमिर, असं मोबाईलवर स्टेटस टाकतो आणि उताराला गाडीची चावी बंद करून गाडी चालवतो. मुलगा गर्लफ्रेंडला, ए सकाळी एवढे हॉर्न वाजवले, तू गॅलरी सुद्धा आली नाही. अय्या, तू आला होतास? तू पॉ पू पॉ तू होतास? अय्या, मला वाटलं इडलीवाला होता. परच्या, आरचे, मला कुरडे पापडे लय आवडतात. आरची, होय, मला पण लय आवडतात कुरड्या पापड्या. मराठीत नको, इंग्लिशमध्ये सांग ना. तेव्हापासून आरचीच फार आवडते. मित्रांनो, प्रेमाबद्दल मंगेश पाडगावकर म्हणतात, फुलून येते संध्याकाळ, रंगांची बाधा होते, निळ्या निळ्या कृष्णासाठी सगळी सृष्टीच राधा होते. पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का? मरण येईल म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून कोणी प्रेम करायचं थांबतं का? प्रेम करा, पण स्वतःला शाकालपासून जपा. तर मंडळी, पुन्हा भेटूया तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या शो मध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, सुखी राहा, मस्त राहा, व्यस्त राहा आणि बघायला विसरू नका तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका शो व्हायरल फ्रायडे, द हाऊसफुल शो. काळजी घ्या. किस्सा सांगतो, म्हणजे हमाल दे धमाल ऍक्च्युली लिखाणात सुरुवातीलाच, अच्छा, त्या प्रोसेसमध्ये पहिल्यापासून होतं की अरे त्याला अनिल कपूरला आम्ही फिल्म केलेली तेजा, बरोबर आहे, हे त्याला माहिती होतं. त्या प्रोसेसमध्ये त्यांनी लिहिलं की अनिल कपूर याचा अनिल कपूर म्हणून येणार आहे फिल्ममध्ये, कळलं. सो त्यांनी आम्हाला विचारलं की यार तुम्ही आणू शकाल का? म्हटलं काय विचारतो ना.